नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डाळिंब सेटिंग झालं त्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की डाळिंब फुगवण करणे. डाळिंबाची फुगवण ही चांगल्या प्रतीची होऊन क्वालिटी चांगली निघावी आणि साईजही चांगली निघावी आणि फळाला चमकही छान राहावी, यासाठी काय काय नियोजन केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात जे आहेत हे प्रश्न भरपूर असतात. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आपण आज आलेलो आहोत की आपला जो डाळिंब प्लॉट आहे किंवा जे आपली ही डाळिंब आहेत हे आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचे कशी काढता येईल आणि एक्सपोर्ट क्वालिटी निघल्यामुळे आपल्याला रेट हा चांगला भेटतो आणि आपलं जे काही वजन आहे हे वजनही चांगल्यापैकी वाढलं जातं. मग थोडक्यात उत्पन्नात वाढही भेटते आणि प्लसमध्ये आपला रेट जे आहे हा चांगला पण भेटतो. मार्केट डाऊन जरी असलं तर एक्सपोर्ट क्वालिटीचं जर माल असेल तर नक्कीच मार्केट आहे आपल्याला जास्त भेटतं, कारण आपली जी क्वालिटी आहे ही त्या पद्धतीची असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर फळांचं जे आहे आकार, वजन आणि फळाला आकर्षक कलर आणि चमक ह्या गोष्टी जर असतील तर 100% जे आहे मार्केट आपला जो माल आहे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर हा लवकर उचलला जातो आणि जास्त भावामध्ये जो आहे हा उचलला जातो. त्यासोबतच जे आहे जागेवर जर व्यापारी येत असतील तर व्यापारी प्लॉटमध्ये आल्यानंतर लगेच आपले जे काही माल आहेत हा खरेदी करण्याचा प्रयत्न करतात किंवा डायरेक्ट खरेदी करतात जागेवरच, आणि जागेवर माल विकल्याच्या नंतर मित्रांनो प्रॉफिट हा जास्त होतो. तो कसा होतो ते नंतर आपण एखादा व्हिडिओ आपण त्याच्यावर एक स्पेशल बनवूया. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर आज हा स्पेशल म्हणजे डाळिंब फुगवण्यासाठी आपण स्प्रे कुठले घेतले पाहिजे याच्यावर आपण आज जी आहे ही चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, कारण थोडं जरी स्किप केलं त्यामध्ये एखाद तुमची फवारणी जी आहे ही निघून जाऊ शकते. आणि चॅनलला जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन जी माहिती आहे जी तुम्हाला जी आहे ही सतत भेटायला जाईल. कारण मी जी माहिती देत आहेत तर प्लॉटच्या स्टेजवर देत आहेत आणि जसे काय स्टेज चालू आहे त्या पद्धतीनेच आपले जे आहेत हे व्हिडिओ जे आहे चालू करूया. आजच्या व्हिडिओला आपण याच्यामध्ये आता काय काय फवारण्या केल्या पाहिजे. तर सर्वप्रथम मित्रांनो, ह्या काळामध्ये फुगवणीच्या काळामध्ये झाडाला सगळ्यात जास्त जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचा कॅल्शियम आणि बोरॉन हे भरपूर प्रमाणात झाडाला लागतं. यांचं प्रमाण कमी आहे पण झाडाला जास्त लागतं. त्यामुळे डाळिंब फुगवण काळामध्ये जास्तीत जास्त जो आहे हा कॅल्शियम बोरॉनचा जो आहे हा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला स्प्रेमध्ये जास्त वापर करायचा आहे. तर का तर ज्यावेळेस प्लॉट सेटिंग काळात असतो त्या टायमाला जे काही कॅल्शियम आपण ड्रिपच्या माध्यमातून देतो हा झाडामध्ये उचलला जातो आणि झाडामध्ये उचलल्यानंतर तो कळीसाठी जो आहे तो फायदेशीर ठरतो. पण ज्यावेळेस फळ तयार होतं त्या टायमाला हा जो कॅल्शियम आहे हा फळापर्यंत खूप कमी प्रमाणामध्ये जो आहे हा पोहोचला जातो. झाड तर कॅल्शियम उचलतं पण ते कॅल्शियम जे आहे तो तुमचा झाडाच्या पाल्यामध्ये, ह्या पाल्याच्या मध्ये आणि तुमची झाडाची जी काडी आहे ह्या काडीमध्ये जास्त राहतो. तो फळापर्यंत जो आहे हा खूप कमी प्रमाणात जातो. त्यामुळे स्प्रेच्या मार्फत जे आहे तुम्हाला जे काय आहे कॅल्शियम बोरॉनचा वापर करायचा आहे. तर कॅल्शियम बोरॉनमध्ये आपण काय घेतलं पाहिजे का त्याचा रिझल्ट आपल्याला बेस्ट येईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सुचवेल की यारा कंपनीचं स्टॉपिट आणि त्यासोबतच तुम्हाला सेनिफॉस जे आहे हे घ्यायचं आहे. दोन्ही 2.5 ml घ्यायचे आहे. फुगवण्यासाठी खूप छान रिझल्ट आहे यांचा. स्टॉपिटमधून प्लेन कॅल्शियम जातो आणि सेनिफॉसमधून तुम्हाला कॅल्शियम फॉस्फरस दोन्हीही जातात. सोबत नायट्रोजनही त्यामधून जातो सेनिफॉसमधून, ज्यामुळे नायट्रोजन गेल्यामुळे तुमचा जो काही कॅल्शियम आहे हा फास्ट गतीने जो आहे हा झाडाला अपटेक करून दिला जातो. मित्रांनो, याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही सेनिफॉस वापरणार आहात त्यावेळेस अशी एक लक्षपूर्वक हे ऐकून घ्या की जर वातावरण जर खराब असेल तर थोडं सेनिफॉसचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, कारण याच्यामध्ये नायट्रोजन आहे. यामुळे काय होऊ शकतं तुमच्या प्लॉटमध्ये जो आहे हा तेल ॲक्टिव्ह होऊ शकतो. ज्या वेळेस वातावरण स्वच्छ आहे त्यावेळेस तुम्ही बिंदास वापरू शकता, त्यावेळेस हा तेल ॲक्टिव्ह याच्यामध्ये होणार नाही. आणि मग ज्यावेळेस वातावरण खराब होईल तर अशा टायमाला कुठला कॅल्शियम वापरला पाहिजे, तर अशा टायमाला तुम्हाला चिलेटेड जो आहे हा कॅल्शियम वापरायचा आहे. त्यामुळे ही झाली तुमची पहिली फवारणी. ही फवारणी किमान महिन्यातून 2 ते 3 वेळा जी आहे तुम्हाला ही घ्यायची आहे. सेनिफॉस प्लस स्टॉपिट दोन्हीचं प्रमाण 2.5 ml. तेल्या वातावरण खराब असेल आणि तेल ॲक्टिव्ह व्हायची चान्स असेल तर सरळ चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे घ्यायचा आहे. एकदा सेनिफॉस आणि स्टॉपिटचा स्प्रे करायचा, त्यानंतर एकदा स्टॉपिट आणि बोरॉनचा स्प्रे करायचा आणि पुन्हा स्टॉपिट आणि सेनिफॉसचा स्प्रे करायचा, कारण बोरॉन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नाही स्प्रेला बोरॉन घेता आलं तर तुम्ही बोरॉन ड्रिपने देऊ शकता. बोरॉनला काही अडचण नाही, तो झाडामध्ये शोषला जातो.
यानंतर आपल्याला पुढची फवारणी घ्यायची आहे ते सिलिकॉनचा वापर आपल्याला रेग्युलर चालू ठेवायचा आहे. किमान महिन्यातून 2 ते 3 वेळा सिलिकॉनही गेला पाहिजे, कारण सिलिकॉन गेल्यानंतर तुमचं अति उन्हापासून तुमचं फळांचं आणि झाडाचं संरक्षण होणार आहे. त्यासोबत तुम्हाला एकदा समजा सिलिकॉन घेतलं तर एक वेळेस तुम्हाला ग्रीन मिरॅकल घ्यायचं आहे. झाडावर उन्हाचा जो आहे हा ट्रेस येऊ नये त्यासाठी तुम्हाला जे आहे हे ट्रेस एलिमेंट म्हणून हे तुमचं काम करणार आहे. का झाडावर ट्रेस हे ज्यावेळेस टेम्परेचर तुमचं 30-35च्या पुढं जाऊन ज्यावेळेस 40कडे जातं त्यावेळेस जे आहे झाड सुकवा मारतं आणि झाडाने सुकवा मारला का फळही सुकवा मारतं आणि मग फळानेही सुकवा मारू नये आणि झाडानेही सुकवा मारू नये म्हणून एकदा सिलिकॉन गेला का पुढला नेक्स्ट टाईम तुम्ही जो आहे हे ग्रीन मिरॅकलचा जो आहे हा स्प्रे घ्यायचा. सिलिकॉन जर घेता असाल तर 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे आणि ग्रीन मिरॅकल जे आहे हा 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. दोन्हीचा स्प्रे हा वेगवेगळा काढायचा आहे, दोघालाही एकत्र घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला पुढे एक स्प्रे घ्यायचा आहे तो न्यूट्रिएंटचा. आता न्यूट्रिएंटमध्ये तुमच्याकडं जे काही बेस्ट मायक्रोन्यूट्रॉन असेल चिलेटेडमधलं तुम्ही त्याचा वापर करू शकता 1 ग्रॅम प्रति लिटर, किंवा याच्यामध्ये तुम्हाला अजून मी सुचवेल बेस्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे म्हणजे तुमचं कौसामॅक्स. हे तुमचं महिन्यातून 1 ते 2 वेळा गेलं पाहिजे. आणि कौसामॅक्स जर घेतलं तर त्यामधून तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरान आणि सिलिकॉन एवढे जे आहेत टेक्निकल त्यात भेटणार आहेत. त्यामुळे जे आहे तुम्हाला चांगला फायदा होईल फळ फुगवण्यासाठी आणि फळाला चमक वगैरे आणण्यासाठी. तर तुम्हाला जे अवेलेबल होईल ते घेऊ शकता. चिलेटेड कॅल्शियम असेल चिलेटेड मायक्रोन्यूट्रॉन घेऊ शकता 1 ग्रॅम प्रति लिटर, किंवा कौसामॅक्स घेऊ शकता 2 ml प्रति लिटर. यानंतर अजून एक स्प्रे तुम्हाला सुचेल मित्रांनो, याच्यामध्ये जो आहे याचे पण रिझल्ट हे खूप छान आहेत. पण तुमच्या झाडात जर स्टोरेज असेल तरच हा स्प्रे घ्या, नाहीतर झाडात जर स्टोरेज नसेल तर ह्या स्प्रेचा काही उपयोग नाही. ते आहे म्हणजे FV सायझर. हे घ्यायचं आहे तुम्हाला 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी. याचा स्प्रे तुम्हाला महिन्यातून एकदा घ्यायचा आहे. 1 तारखेला घेतला तर परत पुन्हा पुढची 1 तारखेलाच घ्यायचा आहे. आज ज्या तारखेला घेणार आहात 30 तारीख लिहून ठेवायची आणि पुन्हा त्याच तारखेला तो घ्यायचा. FV सायझर 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी. जर झाडात जर स्टोरेज असेल तर हे प्रोडक्ट असं आहे, हे फळ फुगून देण्यास मदत करतं. फळाची साईज आहे ना हे फुगायलाच डायरेक्ट फळच फुगायला चालू होऊन जातं. 8 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी तुमच्या फळामध्ये जो आहे हा बदल जाणवतो. पण झाडात जर स्टोरेज असेल तर हा स्प्रे काम करणार आहे. झाडात जर स्टोरेज नसेल तर हा स्प्रे काम करणार नाही. यालाच एक पर्याय म्हणून दुसरे एक औषध आहे मित्रांनो, डेल्टा सायझर म्हणून एक औषध आहे. तेही तुम्ही 2 ml प्रति लिटर घेऊ शकता. पण डेल्टा सायझरपेक्षा मला FV सायझरचा रिझल्ट हा बेस्ट वाटतो. तुम्ही FV सायझर घ्या किंवा डेल्टा सायझर घ्या, तुम्हाला जो अवेलेबल होईल तुम्ही तो घेऊ शकता. पण शक्यतो प्रयत्न करा FV सायझरचा. यानंतर आपल्याला पुढे जे वापर करायचा आहे तो म्हणजे सीवीडचा. सीवीडचा एक वापर तुम्हाला रेग्युलर ठेवायचा आहे. किमान महिन्यातून एखादा हात 1-2 हात सीवीडने गेला पाहिजे, किंवा तुम्ही वरून फवारण्यासाठी जर चान्स नाही भेटला तर सीवीडचा वापर तुम्ही ड्रिपनेही करू शकता, जेणेकरून तुमची खालची जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल आणि सीवीड झाडात गेल्याच्या नंतर झाडाची ग्रीनरी टिकून राहील, फळाची चमक वाढेल. कारण सीवीडला गेल्याच्या नंतर फळाची चमक वाढण्यात सीवीड ही चांगल्यापैकी मदत आपल्याला करतं. यानंतर आपल्याला प्रोटेक्ट 96 म्हणून एक प्रोडक्ट आहे, ते एक वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश भेटतो. हा फॉस्फरस आणि पोटॅश जो आहे हा झाडाला जलद गतीने जो आहे हा लागू होतो. हे तुम्हाला फुगवणीलाही मदत करणार आहे आणि झाडाची रोगप्रतिकार शक्तीही वाढवणार आहे. रोगाच्या विरोधात लढण्यासाठी झाडात ताकद जी आहे ही निर्माण करणार आहे. यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस जे काही कीटकनाशकं बुरशीनाशकं फवारणार आहात त्या कीटकनाशकं बुरशीनाशकामध्ये तुम्ही NPKच्या ज्या ग्रेड आहेत, ज्या स्पेशल फवारण्यासाठी ज्या बनवलेल्या आहेत त्याच ग्रेडचा तुम्ही वापर करू शकता. फक्त आपण एक काळजी घ्यायची आहे, एलिएट, कॉपर आणि सल्फर हे 3ही बुरशीनाशकं सोडून बाकीच्या बुरशीनाशकामध्ये किंवा कीटकनाशकामध्ये तुम्ही NPKचे जे काही ग्रेड आहेत, ज्या काही कंपनी तुमच्याकडे अवेलेबल असेल चांगल्या प्रतीच्या डुप्लिकेट माल वापरू नका किंवा कमी रेटमधल्या घेण्याचा प्रयत्न करू नका. भेसळयुक्तपासून थोडेसे सावध राहा. जी नामांकित कंपन्या आहेत ज्यांचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही अशा कंपनीचे जे आहेत NPKचे ग्रेड प्रत्येक कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये टाकून तुम्ही ते फवारू शकता. तुम्हाला त्याचाही फायदा होईल, किंवा नाही घेतलं तरी चालेल. तसं तुमच्या ड्रिपनी चालूच आहे. पण अजून समजा फुगवणीसाठी आपण वापरू शकतो, जर आपण खालून जर जात नसेल सतत तर. पण शक्यतो प्रयत्न करा. गेलं तर ठीक, नाही गेलं तर काही अडचण नाही. प्लेन तुमचे कीटकनाशक बुरशीनाशक आहे ते तुम्ही फवारून देऊ शकता. पण आणि जरी तुम्ही फवारणार असाल तर याचं प्रमाण जे आहे हे खूप कमी ठेवायचं आहे. 3-4 ग्रामच्या आतच ठेवायचं आहे.
5-5, 6-6 ग्रॅमकडे जायचं नाही. प्रमाण हे खूप कमी ठेवायचं आहे. 2 ग्रॅम, 2.5 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम, जास्तीत जास्त 3 ग्रॅमपर्यंत ठेवायचं आहे. कीटकनाशक बुरशीनाशकासोबत घेता असताना किंवा नाही घेतलं तरी चालेल. तुमचे कीटकनाशक बुरशीनाशक हे तुम्ही प्लेन हे घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जी काय माहिती होती आपण आज जी आहे आपली जवळजवळ संपलेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल आता इथपर्यंत येऊन, आता जे काही मी बोललो हे सगळं तुमच्या फायदेशीर बोललेलं आहे, तर एक लाईक करायला विसरू नका आणि सोबत एक छान कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या लाईकच्या शेजारीच एक थोडंसं पुढं हाईप नावाचे एक जे आहे ऑप्शन आहे ते तिथं हाईप करायला विसरू नका. आणि तुमच्या जे काही मित्र कंपनी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा. त्यासोबतच जर यानंतरही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर एक तुम्ही कमेंटच्या माध्यमातूनही विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छान कमेंटही याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. अशा पद्धतीने जे आहे शेड्यूल फॉलो करा आणि तुमचा माल जो आहे हा एक्सपोर्ट साईजचा काढा. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढून जे आहे हा जास्तीत जास्त रेटने विका. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तेच धन्यवाद.